माझगाव कोर्टाने करुणा मुंडेंविरोधातली धनंजय मुंडेंची आव्हान याचिका फेटाळली आहे। कोर्टाने करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल दिला, त्यामुळे धनंजय मुंडेंना हा मोठा धक्का मानला जातोय। वांद्रे फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडेंकडून करुणा यांना दरमहा 2 लाख रुपये खंडणी देण्याचा निर्णय धनंजय मुंडेंकडून करुणा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय दिला होता। माझगाव कोर्टाने या निर्णयात म्हणजे हा जो निर्णय या निर्णयात कोणताही हस्तक्षेप केला नसल्याची माहिती मिळते। आज झालेल्या अंतिम सुनावणीवेळी करुणा मुंडेंकडून महत्त्वाची कागदपत्र पुरावा म्हणून कोर्टात सादर केली गेली। यात धनंजय मुंडेंचं अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र या 2 महत्त्वाच्या कागदपत्रांचा पुराव्यात समावेश होता। याच पुराव्यांच्या आधारे करुणा मुंडे यांना दिलासा मिळाला। दरम्यान या अंतिम इच्छापत्रातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे। आज झालेल्या अंतिम सुनावणीवेळी करुणा मुंडेंकडून महत्त्वाची कागदपत्र पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यात आली। यात धनंजय मुंडेंचं अंतिम इच्छापत्र जे आहे आणि त्याचबरोबर स्वीकृतीपत्र या 2 महत्त्वाच्या कागदपत्रांचा यामध्ये समावेश होता। याच पुराव्यांच्या आधारे करुणा मुंडे यांना दिलासा मिळाला। दरम्यान या अंतिम इच्छापत्रातून महत्त्वाची माहिती जी आहे ती समोर येताना दिसते। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता क्षणाला आपल्याबरोबर। प्रणाली, काय माहिती याबद्दल? खरं तर लोअर कोर्टामध्ये म्हणजे बांद्रा कोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण आलं होतं त्यावेळेला या 2 महत्त्वपूर्ण पुरावे जे आहेत ते सादर करण्यात आलेले नव्हते। यावेळेला हे 2 आणखी महत्त्वपूर्ण पुरावे ज्याच्यामध्ये स्वीकृतीपत्र आहे आणि त्याचबरोबर अंतिम इच्छापत्र। अंतिम इच्छापत्र हे अत्यंत वाचण्यासारखं किंवा त्यातून माहिती मिळणारं असं हे अंतिम इच्छापत्र, ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांनी त्यांच्या संपत्तीच्या संदर्भातले सगळे अधिकार हा वसीहतनामा किंवा हे इच्छापत्र ज्यांना दिलेलं आहे त्या आणि त्यांची मुलं यांना दिलेलं आहे। म्हणजे थोडक्यात करुणा शर्मा आणि त्यांच्याकडून झालेली 2 मुलं शिशिव आणि शिवानी यांना देण्यात आलेलं आहे। वारंवार या इच्छापत्रामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे की माझ्या संपत्तीच्या संदर्भातले सगळे अधिकार माझ्यानंतर मी यांना देत आहे। समान वाटप या सगळ्यांमध्ये होतील। ज्यांना मी हे इच्छापत्र देतो आहे ते आणि त्यांची मुलं अशा यांचा उल्लेख वारंवार या इच्छापत्रात करण्यात आलेला आहे। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की जेव्हा अंतिम इच्छापत्र असतं तर त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट धनंजय मुंडे यांनी अशी लिहून ठेवलेली आहे की माझ्या मृत्यू पश्चात मला माझ्यावर अंत्यसंस्कार जेव्हा केले जातील त्यावेळेला अग्नी देण्याचा अधिकार सुद्धा त्यांनी त्यांच्या मुलाला देऊन ठेवलेला आहे। आणि जर कोणी त्याच्या या अधिकाराचं हनन करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असं सुद्धा याच्यामध्ये धनंजय मुंडे यांनी लिहून ठेवलंय। म्हणजे त्यावरून या डॉक्युमेंटचं गांभीर्य लक्षात येत आहे आणि वारंवार त्या अंतिम इच्छापत्रामध्ये त्यांनी हे अंतिम इच्छापत्र धारक असलेल्या म्हणजे करुणा शर्मा आणि त्यांची मुलं यांचा वारंवार उल्लेख केलेला आहे। आणि तेच महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आहे ते आज कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं होतं करुणा शर्मा यांच्या वतीनं आणि ते ग्राह्य धरून आज हा निकाल देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे करुणा शर्मा यांना दिलासा मिळालाय। प्रणाली, आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने देखील आहेत। अंजली ताई, आपण पाहतोय अंतिम इच्छापत्र समोर येताना दिसतंय, यामधले महत्त्वाचे मुद्दे गृहीत धरत किंवा समोर ठेवत न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे। आपली प्रतिक्रिया? नाही, कसं आहे की मला असं वाटतं की करुणा मुंडे आणि त्यांच्यामध्ये जे आपापसात पती पत्नी म्हणून जे झालं असेल त्याच्याबद्दल मी बोलणं अतिशय चुकीचं ठरेल। एक स्त्री म्हणून मला नक्कीच चांगलं वाटतंय की करुणा मुंडे यांना कुठेतरी न्याय मिळतोय, कारण त्यांनी इतके वर्ष लढा जो दिला आपल्या अस्तित्वाचा त्याबद्दल मला नक्कीच बरं वाटतंय। पण माझा मुद्दा अतिशय लिमिटेड असणार आहे किंवा माझा रोल जो आहे तो अतिशय लिमिटेड असणार आहे की एखाद्या आमदारांनी जे काही इलेक्शन ॲफिडेव्हिट आहे त्याच्यावर त्यांनी सातत्याने तो खोटं बोलला आहे, तर ह्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत। एकदा त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे किंवा इलेक्शन कमिशनने त्यांच्यावर आता तरी ऍक्शन घेतली पाहिजे, कारण आता हायर कोर्टाने सुद्धा ती पोटगी मान्य केलेली आहे। तर आताच्या घटकेला प्रूव्ह की त्यांनी सातत्याने कोर्टापुढे
खोटं बोललं होतं आणि त्या ॲफिडेव्हिटवर देखील त्यांनी खोटे. त्याबद्दल आपल्याबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण आहेत. विद्याताई, अंतिम इच्छापत्र जे आहे धनंजय मुंडेंचं ते समोर न्यायालयाच्या ठेवण्यात आलं, त्यानंतर करुणा मुंडेंना दिलासा मिळाला, आपली प्रतिक्रिया काय? नाही, मला असं वाटतं कोर्टाने दिलेला निर्णय, कारण त्यांनी लग्न केलेलं होतं आणि हे पहिलं लग्न आहे त्यांचं, दुसरं लग्न नाहीये. पहिलं लग्न करुणा मुंडेशी झालेलं आहे. त्यांच्यापासून 2 मुलं आहेत आणि त्यांना असं अचानक सोडून आपल्या आई वडिलांनी सांगितलं आपल्या समाजाच्या मुलीशी लग्न कर म्हणून त्यांनी ते केलं होतं. आणि ही एक मोठी चूक आहे आणि ती चूक केल्यानंतर पुन्हा आता कोर्टाने जर तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही हे पोटगी दिली पाहिजे तर निश्चितच ती दिली पाहिजे. आणि 2 लाख यांना काही जास्ती नाही आहे धनंजय मुंडेंना. त्यांचे संबंध, प्रॉपर्टी बघितलं आणि त्यांचं आणि त्या बाईचं नुकसान झालेलं आहे, म्हणजे बायकोचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे कोर्टाने जे सांगितलंय ते आता त्यांना करायलाच लागणार आहे आणि करावं त्यांनी. असं अशा प्रकारे ज्या बायको बरोबर अनेक वर्ष संसार केला तिला सोडून देण्यात आलेलं आहे, 2 मुलं आहेत त्यांना आणि हे न्यायालयाने सांगितलंय तेव्हा त्यांनी ऍक्सेप्ट केलंच पाहिजे. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. पण या निर्णयानंतर करुणा मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी नेमकं काय म्हटलंय बघा. धनंजय मुंडेंवर केलेल्या नव्या आरोपांमुळे करुणा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या. 20 करोड़ की ऑफर तो मेरे साथ शादी करने वाले को है। मेरे से जो शादी कर लेगा ना, मुझे फंसा के अपने प्रेम जाल में, उसको 20 करोड़ मिलेंगे, 20 करोड़। ऐकलं करुणा मुंडे काय म्हणाल्या? मला जाळ्यात अडकवून माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडेंनी 20 कोटींची ऑफर दिल्याचा नवा आरोप करुणा मुंडेंनी केला आहे. धनंजय मुंडेंनी वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर माझगाव कोर्टात सुनावणी पार पडली आणि या सुनावणीनंतर करुणा शर्मांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंवर काही गंभीर आरोप केले. पाहूयात. 20 करोड़ की ऑफर तो मेरे साथ शादी करने वाले को है। मेरे से जो शादी कर लेगा ना, मुझे फंसा के अपने प्रेम जाल में, उसको 20 करोड़ मिलेंगे, 20 करोड़। कोई हो महाराष्ट्र में तो आए और मुझे फंसा ले और मुझसे शादी कर ले। मेरा पति धनंजय मुंडे और उसके दलाल राज गणवट, पुरुषोत्तम केंद्रे और तेजस ठक्कर, ये सब दलाल लोग उसको है ना, जो मुझसे शादी करेगा ना मुझे अपने प्रेम जाल में फंसा के, उसको 20 करोड़ रुपए देगा। ये दलाल गैंग उसको 20 करोड़ रुपए देगी। मेरा पति उतना बुरा नहीं है, पर उसने दलाल लोग पाल रखे अपने आइट साइड में। नहीं तो मुझे 96 में हीरोइन की ऑफर थी, हीरोइन बनने की। बड़े बड़े डायरेक्टर लोगों ने मुझे हीरोइन के लिए ऑफर की थी, पर मैं सब कुछ छोड़ के अपने पति के साथ पूरा जीवन बिताया, एक अच्छी औरत के साथ। और आज मेरे बदनामी का कट रचना, हर दिन मेरे को कभी जेल में डालना, कभी मेरे घर पे गुंडे भेजना, कभी मेरे घर के बाहर पुलिस खड़ी करना 24 घंटे, कभी मेरे पीछे आदमी छोड़ना।